हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तुमची मुलं पण माझ्या मुलांसारखे पालेभाजी खायला नखरे करतात का? आता अजिबात असं होणार नाही बरं का. छान आवडीने खातील. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर आज आपण करूया मस्त मेथीचे चीज नगेट्स. तर मी तुम्हाला दाखवते. वरून छान कुरकुरीत असे होतात, आतमधून छान खुसखुशीत होतात आणि हेल्दी जर काही नाश्ता तुम्हाला किंवा स्नॅक्स हवा असेल तरी खूप छान रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर माझ्याकडे एक मेथीची जुडी होती जी मी कट करून घेतली. छान धुवून स्वच्छ कट करून घेतली आणि ही भाजी आता सुकी आहे, म्हणजे यामध्ये पाणी नाही आहे. तर त्यासाठी मला एक लागणारा एक मोठा बाउल गव्हाचं पीठ वापरायचं. पण तीळ, चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझलिंग आहे आणि हिरवी चटणी आहे. तर त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची असं हे वाटण केलेलं आहे. त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर आहे, रवा आहे आणि 2 क्यूब चीज वापरले मी. ह्यापेक्षा जास्त पण लागू शकतं. तर आपण हे वाटण करून घेऊया. आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं. त्यामध्ये जिरे टाकलेत मी 1 चमचाभर आणि ह्याचा आपण छान एक पेस्ट तयार करून घेऊया. आता बघा, आता आपल्याला ही जी मेथी आहे ना, ही पण थोडी मिक्सरमधून काढून घ्यायची, म्हणजे खूप रफ असते. तर थोडी आपण त्याला थोडंसं कोर्स टेक्स्चरमध्ये वाटून घेऊया. मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता, ही मी असे खूप त्याचं पेस्ट वगैरे नाही करायचे. थोडेसे जाडसरच आपण हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे. त्याचबरोबर मी त्यामध्ये थोडंसं बीट आणि गाजर पण टाकणार आहे हेल्दी होण्यासाठी. तर याऐवजी तुम्ही अजून पण काही तुम्हाला आवडत असेल ते व्हेजिटेबल ॲड करू शकता. आणि आता एका बाउलमध्ये आपण एक कणिक मळवून घेऊया. त्यासाठी मी हा वापरला आहे 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे. याऐवजी तुम्ही बाजरीचं म्हणजे मिक्स पीठ पण वापरू शकता अजून हेल्दी होण्यासाठी. आणि त्याचबरोबर मी रवा वापरला आहे अर्धी वाटी. त्यामध्ये मीठ टाकूया चवीपुरतं आणि आपण यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया. आणि हे तूप छान आता पिठाला सगळ्या चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे नगेट्स आहेत ते खूप छान असे खुसखुशीत होतात, आतपर्यंत छान मुरले जातात आणि त्याचं एक छान स्ट्रक्चर मिळतं आपल्याला. तसे चोळून घेतल्यानंतर तुम्ही बघायचं छानसा गोळा तयार होतोय. याचा अर्थ आपलं आता हे पीठ व्यवस्थित तयार आहे. ह्यामध्ये आपण ही आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट आहे ती टाकून घेऊया. ती साधारण 2 चमचे वापरली मी. आता तुमचं तिखटाचं प्रमाण कसं असेल त्यावर तुम्ही ते ॲडजस्ट करा. आणि आता हा जे आपण मेथी मिक्सरला लावून घेतली होती आणि बीट, गाजर ते सगळं टाकून घेऊया. त्यामध्ये आपण तीळ टाकूया 2 चमचे. त्याचबरोबर चिली फ्लेक्स टाकूया त्यामध्ये. आता हे व्यवस्थित आपण मळून घेऊया. खरं तर आत्ता पाण्याची गरज नाही पडत. थोडंसं आपण ह्याचमध्ये मळून घ्यायचं, कारण भाजीला म्हणा किंवा बीटला, गाजरला थोडंसं पाणी सुटतं. त्यामध्येच कणिक जितकं भिजेल तेवढं मळून घ्यायचं. आणि जर लागलं तर वरून पाणी घ्यायचं आणि आपल्याला छान असा मऊ गोळा ह्याचा तयार करून घ्यायचा आहे. थोडं पीठ पाणी टाकत आपण हे मळून घेऊया पीठ. तुम्ही बघू शकता छान आपला गोळा तयार झाला आहे. फार पातळ किंवा खूप घट्टसर असं नाही, मऊ कणिक मळून घ्यायचं आपण हे. आणि आता हे रेस्ट करण्यासाठी अर्धा तास तरी आपल्याला ठेवावं लागेल. आता तुम्ही पाहू शकता छान रेस्ट झाल्यानंतर मऊ झालं हे पीठ, म्हणजे रवा छान मुरला असेल. तर आता ह्यामध्ये ना आमचूर पावडर टाकायची राहिली माझी, म्हणून मी आमचूर पावडर टाकते अर्धा चमचा, जी तुम्ही आधी टाकायची. तर राहिल्यामुळे मी नंतर टाकते. परत एकदा छान मळून घेऊया. छान असं मऊ झालं हे कणिक, रवा छान मुरला गेला आहे. आणि आता हे चीजचे क्यूब आहेत ते मी किसून घेतलेत. आणि आता आपण हे नगेट्स तयार करून घेऊया. एक छान छोटासा गोळा घेऊन त्याची पारी करायची, त्यामध्ये चीज घालायचं आहे. आणि आता तुम्हाला जर आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे करू शकता. पण मला नगेट्सचा शेप हवा होता म्हणून मी त्याचे उभट आकाराचे गोलाकार असे रोल करून घेतले. तुम्ही पाहू शकता हे सगळे मी रोल करून घेतले असे छान भरून. आणि आता हे पूर्ण मी करणार नाही आहे, कारण हे आपण फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतो. हे 8-10 दिवस छान स्टोअर राहू शकतात. त्यामुळे मी अर्धे काढून घेणार आहे आणि अर्ध्या आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी फ्राय करून दाखवते. आता हे कॉर्नफ्लॉवर आहे, ज्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि मीठ टाकलं आहे. ह्याचं कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली आहे. आणि ब्रेड क्रम्स आहेत, ह्यामध्ये आता आपण हे घोळवून फ्राय करणार आहोत. आता एक घेतला आपण नगेट्स घ्यायचं, कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचं आणि ब्रेड क्रम्स लावून छान कोटिंग करून घ्यायचं, म्हणजे वरून जो खुसखुशीतपणा आपल्याला हवा आहे ना तो ह्यामुळे येईल. तर हे सगळे आपण असे करून घेऊया सगळे रोल.
बघा तुम्ही पाहू शकता छान मी आता हे करून ठेवलं आहे. हे असं मुरलं तरी ठेवलं थोड्या वेळाने केलं तरी चालेल, पण आपण आता लगेच करूया, काहीच हरकत नाही. तेल आपलं छान गरम झालं आहे. ह्यामध्ये तेल खूप छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचं, नाहीतर कोटिंग सुटतं. आणि तेल गरम झाल्यानंतर मी ह्यामध्ये नगेट्स टाकलेत आणि तुम्ही पाहू शकता उकळत्या तेलात त्याचं कोटिंग अजिबात सुटत नाही, पण स्लो जर गॅस असेल ना तर त्याचं कोटिंग सुटतं. आणि दोन्ही बाजूने छान असं खरपूस आपण भाजून घ्यायचं. स्लो गॅसवर भाजा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल. एनिवी त्यामध्ये आपल्याला आपण गव्हाचं पीठ वापरले आहे त्यामुळे आतपर्यंत शिजणं अपेक्षित असतं. त्यामुळे स्लो गॅसवर करा म्हणजे आतपर्यंत शिजलं जाईल, नाहीतर वरून करपेल आणि आतमध्ये कच्चं राहील. तर तसं नाही करता आपल्याला असं करून बघा. आणि ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आणि खूप सुंदर एक स्टार्टर आयटम आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. थँक्यू.